सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तन सेवा कोपरगाव येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली। तहसील कार्यालय मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आहे। या प्रसंगी प्रख्यात धर्माचार्य हबप शंकरजी महाराज शेवाळे मंचर पुणे यांनी आपल्या प्रभावी वाणीतील श्रवणीय व प्रबोधनात्मक कीर्तनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। कीर्तनातून त्यांनी स्वर्गवासी कोल्हे साहेबांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजकारणातील योगदानाचा आढावा घेत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देत सामाजिक बांधिलकी, सहकाराची भावना आणि लोकसेवेचे महत्त्व कीर्तनातून मांडण्यात आले। सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महंत रमेश गिरीजी महाराज, राघवेंद्र गिरी महाराज, संत परमानंद महाराज, सरला दिदी यांच्यासह विविध साधू संत उपस्थित होते। तसेच सिद्धुताई माई कोल्हे, संजीवनी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कलावती कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, नगराध्यक्ष परागजी संदान, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, ईशान कोल्हे, श्रद्धा कोल्हे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते आणि कोपरगाव व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या कीर्तन सेवेने उपस्थितांना आध्यात्मिक व सामाजिक प्रेरणा दिली। कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। आणि पुण्य स्मरण कुणाचंही होत नाही, ज्याचं स्मरण केल्यानं पुण्य मिळतं अशांचीच पुण्य स्मरण समजा, नाहीतर सगळ्यांच्या फ्लेक्सवर पुढे लिहिलं असतंय वय। माझ्या ड्रायव्हरनं मला विचारलं, हे वय म्हणजे वैकुंठ असतंय काय? मला असं काही नाही, वैतागलेलं सुद्धा असते काय? सगळेच वैकुंठाला जात नसतात दादा, वाक्य ध्यानात ठेवा। आणि तुम्हाला मी सांगू का, पूर्वी होतं बापानं करायचं आणि पोरानं फेडायचं, आता तसं राहिलं नाही, ज्यानं करायचं त्यानंच फेडायचं। तुम्ही बाबळीची झाडं लावून आंबे यायची वाट पाहायची नाही, लिफाफ्यामध्ये वेगळं भरायचं, टेंडर मध्ये वेगळं निघणं अशी अपेक्षा सुद्धा करायची नाही। थेअरी ऑफ दी कर्मा इतकं वाईट आहे, ते फिरून तुमच्या जवळ येत असतं, म्हणून तुम्ही सत्कर्म करा। अरे 1 वर्षाचा हिशोब सीएला देताना घाम फुटते, आयुष्याचा हिशोब देताना काय होईल याचा विचार करा। म्हणून ज्यांचं बॅलन्स शीटच टॅली आहे ते आमचे कोल्हे साहेब होते, वाक्य ध्यानात। बॅलन्स शीट टॅली झालं, सस्पेंड एंट्र्याच नाही, आणि सस्पेन्स एंट्र्या कधी ठेवीत नका जाऊ, कॉन्ट्रा एंट्र्या मारीत जायच्या। काय करायचं? कॉन्ट्रा एंट्र्या मारल्या काही इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची भीती राहत नाही, वाक्य ध्यानात ठेवा मी का। आणि म्हणून आमच्या कोल्हे साहेबांनी ते जीवन जगलं, अतिशय सुंदर। हे फुलपाखरू 14 दिवस जगतं दादा, 15व्या दिवशी मरणारे तरी जगाला आनंद देत। चंदन सहाणीवर उगळतं, शीतलतन गंधत्व दुसऱ्याला देतं, मेणबत्ती प्रकाश इतरांना देते, तिळा तिळानं कमी होत जाते। आमचे साहेब झिजले, मनात आणलं असतं तर फॉरेनला गेले होते, शिष्यवृत्ती मिळाली होती, बिझनेस तिकडे टाकला असता। पण जर फॉरेनवरून इकडे आले नसते तर कदाचित महाराष्ट्राचं, कोपरगावचं तर फार मोठं नुकसान झालंच असतं, पण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं असतं। वाक्य ध्यान, एवढा कर्मयोगी महाराष्ट्रामध्ये परत पाहिला नाही। जेव्हा कुणाला माहिती नव्हतं 89च्या काळामध्ये किंवा 84च्या काळामध्ये शिक्षण हब केलं कोपरगावला, विचार करा। गरिबांची लेकरं शिकत राहिली, कर्मवीर भाऊराव पाटलांचं जीवन त्यांनी अनुभवलं होतं, त्या रयत शिक्षण संस्थेवर त्यांनी दिवस काढले। कर्मवीर भाऊराव पाटलांकडे एक जण आला, म्हणला, पाटील तुम्ही फॉरेनला कधी याल? त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले, मी येईल का नाही माझी गॅरंटी नाही, पण माझ्या कॉलेजमध्ये शिकलेली पोरं मात्र फॉरेनला येतील। काय येतील? आमच्या साहेबांनी तो विचार केला। अरे विचार करा, हे डॅम पाहण्यासाठी महाराष्ट्रातली लोक येतात, काय पाहिलं असतं कोपरगाव? चिंतन करण्याजोगी गोष्ट आहे। याच्या नंतर साखर कारखाना उभा केला। आर्थिक दृष्टीनं कसं 6 वेळा आमदार, एकदा आमदार होणं अवघड आहे, पण लोक मन जिंकली की मत जिंकावी लागत नाही, वाक्य ध्यानात ठेवा। मन जिंकली की मत आपोआप पडत असतात।
परमपूजनीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी मन जिंकली लोकांची. एवढा विद्वान मनुष्य मी पाहिला नाही. इंदिरा गांधींपासून ते आत्ताचे प्रधानमंत्री मोदी साहेबांपर्यंत ज्यांची जवळीक होती आणि थेट नावानं ओळखत होते, एवढा मोठा व्यक्ती. आणि त्याच्या नंतरची पिढी तर त्याच्या पुढे निघाली. आमच्या भैया साहेबांनी अमित शहा साहेबांना इथं आणलं. एवढं सोपं नाही त्यांना इथं आणणं आणि त्यांनी कौतुक करणं. त्याला डीएनए लागतो. तीच बौद्धिक क्षमता आपल्या आजोबाची पुढे घेऊन येत वडील जे जे करते तया नाम धर्म, त्याचं नाव धर्म आहे. आपल्या पूर्वजांनी जे जे केलं ते करत पुढे चालले. म्हणून आयुष्यामध्ये साहेबांनी जे जे जीवन जगलं, वसंतदादा इन्स्टिट्यूट असेल, असे कारखाने उभे केले, शाळा उभ्या केल्या, हब उभं केलं, गंगागिरी महाराजांच्या नावानं सुरुवातीला संस्था स्थापन केली, नंतर संजीवनी नावानं, हे सगळं. अरे रोमन मोर्चा घेऊन आरबीआय वर गेलेला माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आयुष्यात माझं जेवढं वय आतापर्यंत कुणाची ताकद झाली नाही रोम न घेऊन तिथं जायची. आणि त्यांना तीच भाषा त्यावेळेस कळत होती. वाक्य ध्यानात ठेवा. आणि त्यासाठी कोपरगावचा फायदा झाला नाही, महाराष्ट्राचा फायदा झाला. अरे गोदावरीमध्ये मीटर टाकायला लावणारा पहिला महात्मा असेल. वाक्य ध्यानात ठेवा. फेका मी आहे. आणि शेतकऱ्यांनी फेकले मीटर त्यावेळेस. विचार करण्याजोगी गोष्ट आहे. हे सगळं ज्यावेळी मी आंदोलन पाहतो त्यावेळी बौद्धिक विचार क्षमता किती असेल, व्हिजन किती असेल, माइंड पॉवर किती असेल त्या माणसाची, आणि जगण्याची कला सगळ्यांना धरून चालण्याची. बरं, सत्तेत असताना सत्ताधाऱ्याच्या पक्षाच्या विरोधात आंदोलन करणं किती नीतिमत्तेला धरून आहे मला सांगा. माझा शेतकरी जगला पाहिजे हा विचार मनात ठेवून केलेलं आंदोलन होतं. ते काय होतं त्यावेळी? सत्ता, पद, प्रतिष्ठा, पैसा गौण मानलं साहेबांनी आणि तिथं ओशाळपणा दाखवला नाही. वाक्य ध्यानात ठेवा. या जगतामध्ये 4 सूत्री आहेत. जीवन जगत असताना भारत देश पवित्र आहे, इतका पवित्र आहे का इथं अशी रत्न जन्माला आली. वाक्य ध्यानात ठेवा. किती फॉरेनर फिलॉसॉफर भारतात आला. एक जण म्हणला 700 वर्ष आक्रमण ज्या भारतावर झाली, तो भारत देश एवढ्या ताटकण्यानं उभा कसा असेल बुवा. म्हणून तो भारतात आला आणि या मातीचं दर्शन घेतलं. त्याला विचारलं का दर्शन घेतलं? तो म्हणला मला उत्तर मिळालं. ज्या भारत भूमीवर एवढी आक्रमण होऊन भारत देश ताटकण्यानं उभा राहिला, याचा अर्थ या भारताचा पाया वेद भगवान आहे. काय? उपनिषद आहे. म्हणून मी त्याचं नाव मॅक्स म्युलर. काय नाव? मॅक्स म्युलर. तो म्हणतो भारत देश कसा आहे? शांतम तुष्टम पवित्रंच स्वानंद इति तत्वतः जीवनम जीवनम प्राहु इति भारतीय संस्कृतो. भारतीय संस्कृती इतकी गोड आहे, शांत आहे, तुष्ट आहे, पवित्र आहे, स्वानंद देणारी आहे. आणि तिथं आपला जन्म झाला, साहेबांचा जन्म झाला. म्हणून जीवनामध्ये सद्गुणांची जोपासना कशी करावी. माणसानं ओशाळ राहू नये, कधीच ओशाळ राहायचं नाही. भक्तीतही तसंच आहे, सामाजिक स्तरावरही तसंच आहे, राजकीय स्तरावर सुद्धा तसंच आहे.